नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूनम तिरुमलेज किचन. हे एक रेसिपी चॅनल आहे आणि खूप छान असा प्रतिसाद मिळतो आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तर आज नवीन एक रेसिपी मी सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे, जिचं नाव आहे पावभाजी आणि सगळ्यांची ओळखीची ही रेसिपी आहे. तर पावभाजी बनवण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता, छान असे फ्रेश व्हेजिटेबल्स मी घेऊन घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुतलेले आहेत, त्यांना व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यांना कुकरमध्ये वाफवण्यासाठी टाकणार आहोत. त्याच्यानंतर स्वादासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान असं कुकरचं झाकण बंद केल्यानंतर 2 ते 3 शिट्टी होईपर्यंत त्याला कुकर लावून द्यायचं आहे. जोपर्यंत भाज्या शिजतात तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी कांदे, टमाटे, त्याचबरोबर शिमला मिरची, कोथिंबीर आणि इथे जे पॉकेट तुम्हाला दिसत होतं ते होतं अद्रक लसूण पेस्ट. ते आपण कट केलं तोपर्यंत आपल्या भाज्या छान नरम अशा शिजून झालेल्या आहेत. आता त्याला थंड होऊ द्यायचं आहे. एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपण बटर टाकायचं आहे. बटरशिवाय पावभाजी ही शक्यच नाही. तर बटर टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपण किंवा तेलाचा सुद्धा आपण वापर करू शकतो. मी बटरसुद्धा वापरले आणि त्याच्यामध्ये तेलाचा सुद्धा वापर केलेला आहे. तर 2 ते 3 पडी मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे. नंतर थोडेसे जिरे टाकलेले आहे. बारीक कट केलेला कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ते छान पद्धतीने त्याला लालसर रंग प्राप्त होतो तोपर्यंत आपल्या हे ज्या भाज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत, त्याला स्मॅशरच्या मदतीने छान असे स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाज्या या छान पद्धतीने मी स्मॅश केलेल्या आहे. आता आपला कांदा जो आहे तो सुद्धा छान असा लालसर परतून झालेला आहे. त्याच्यानंतर कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटोसोबतच आपण स्वादासाठी थोडीशी हिरवी मिरची इथे वापरणार आहोत. जे मी 2 ते 3 हिरवी मिरची जी आहे ती छान अशी कट करून घेतलेली होती आणि आता त्याला सुद्धा मी तेलमध्ये फ्राय होण्यासाठी टाकणार आहे. मिरची टाकल्यानंतर आपण शिमला मिरचीसुद्धा इथे टाकायची आहे. शिमला मिरची जास्त वापरायची नाही. जास्त शिमला मिरची वापरल्याने भाजी आपली थोडीशी कडवट लागू शकते, म्हणून थोड्याच प्रमाणात शिमला मिरची ही घालायची आहे. आता ह्या भाज्या व्यवस्थित छान पद्धतीने शिजतात तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता छान असा रंग आपल्याला आपल्या ग्रेव्हीला दिसत आहे. त्याच्यानंतर अजून चवीनुसार मीठ तिथे टाकायचं आहे. हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर हे थोडंसं अजून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. मंद आचेवर ह्या आपल्याला भाज्या शिजवायच्या आहेत. लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण झाकायचं आहे. आता आपल्या भाज्या छान पद्धतीने शिजलेल्या आहेत. ग्रेव्हीचं जे आपण मटेरियल बनवतोय ते आपलं छान पद्धतीने शिजत आहे. आता त्याच्यामध्ये मी नंतर अद्रक लसूण पेस्ट हे टाकणार आहे. सुरुवातीला का नाही टाकलं, कारण ते तेलामध्ये जळून जातं. आता भाज्यांमध्ये जर टाकलं ते व्यवस्थित ते शिजतं आणि कुक होतं. त्याच्यानंतर आपण इथे धने पावडर जास्तीचं टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे खूप छान असा स्वाद पावभाजीला येत असतो. तुम्ही पाहू शकता आपण धने पावडर टाकल्यानंतर मी इथे पावभाजी मसालासुद्धा टाकलेला आहे. पावभाजी मसाला टाकल्यानंतर त्यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. तो मंद आचेवर परतून झाल्यानंतर आपण नंतर लगेच लाल मिरची ही टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता छान आपल्या ग्रेव्हीला असं तेल सुटतं आहे तोपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे. आता शेवटी आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत. लाल मिरची पावडर टाकून झाल्यानंतर त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित शिजू द्यायचं आहे जोपर्यंत तेल व्यवस्थित सुटत नाही. त्याला अजून आपण झाकण झाकून देणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता छान असं मसाल्यांना आणि भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे. आणि नंतर आपण जे पावभाजीचं जे आपलं मटेरियल होतं व्हेजिटेबल्सचं, ते आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. छान परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे. त्याच्यामध्ये बीटरूटसुद्धा मी ॲड केलेलं आहे. बीटरूट ॲड केल्यामुळे काय होतं की आपल्या भाजीला छान असा लालसर आणि गुलाबी रंग येत असतो, जो दिसायला खूप छान लागतो.
आता जवळजवळ आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण गार्निश म्हणून खूप जास्त कोथिंबीर इथे ॲड करायची आहे. जेवढी कोथिंबीर तुम्ही पावभाजीमध्ये टाकणार तेवढा स्वाद हा खूप छान लागेल. तुम्ही पाहू शकता छान असं आपली भाजी तयार आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा जो तुकडा आहे बटरचा तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आपली पावभाजी रेडी आहे. आता आपण त्या पावभाजीसोबत खाण्यासाठी छान असे पाव हे फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी पॅन ठेवलेला आहे. पॅनवर मी छान असं बटर फिरवलेलं आहे. बटर फिरवल्यानंतर जी पावभाजी आपण बनवली होती ते थोडंसं टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी चटणी टाकायची, मीठ टाकायची आणि जे आपण पाव आणलेले होते ते पाव आता छान पद्धतीने आपण तिथे शेकून घ्यायचे आहेत आणि गरमागरम आपली जी पावभाजी आहे ती आपण सर्व करणार आहोत. जवळजवळ माझे पावसुद्धा व्यवस्थित शेकून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशी स्वादिष्ट आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. पावभाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.